बोगस प्रमाणपत्र आणि अरेरावीमुळे अडचणीत आलेल्या पूजा खेडकरच्या कुटुंबाला मोठा धक्का बसलाय। नवी मुंबईतून एका ट्रक हेल्परचं अपहरण केल्याच्या प्रकरणात खेडकर पती आणि पत्नीचा शोध सध्या पोलीस घेत आहेत। पण दिलीप खेडकर यांनी केलेल्या अपहरण प्रकरणात नवी मुंबईच्या पोलिसांनी पहिली मोठी कारवाई केली आहे। पोलिसांनी दिलीप खेडकर यांच्या ड्रायव्हरला अटक केली आहे। रबाळे पोलिसांनी आरोपी ड्रायव्हर प्रफुल्ल साळुंखे याला धुळे जिल्ह्यातील शिंदेखेड्यातून अटक केली आहे। गेल्या 6 दिवसापासून दिलीप खेडकर आणि प्रफुल्ल साळुंखे फरार आहेत। दिलीप खेडकर यांचाही शोध सुरू आहे। प्रफुल्ल साळुंखे याला 24 सप्टेंबर पर्यंत पोलीस कस्टडी मिळाली आहे। ट्रक हेल्परला किडनॅप करून ज्या गाडीतून घेऊन गेले होते ती गाडी मात्र अजूनही ताब्यात घेण्यात आलेली नाही। काही दिवसांपूर्वी सुमारे 7:15च्या सुमारास मुलुंड ऐरोली मार्गावर सिमेंट मिक्सर ट्रक आणि MH12 RP 5000 या क्रमांकाच्या लँड क्रुझर गाडीचा अपघात झाला। अपघातानंतर गाडीतून उतरलेल्या 2 अज्ञात व्यक्तींनी ट्रकचा हेल्पर प्रल्हाद कुमार याला जबरदस्तीने गाडीत बसवून नेलं असा आरोप करण्यात आला। यानंतर ट्रक चालकानं ही घटना तात्काळ मालक विलास ढेंगरे यांना कळवली आणि रबाळे पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली। तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी संबंधित लँड क्रुझरचा शोध घ्यायला सुरुवात केली। MH12 RP 5000 या क्रमांकाची गाडी पुण्यातील बाणेर परिसरात एका बंगल्यासमोर उभी असल्याचं समोर आलं। पब्लिक 2025 या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी लँड क्रुझर कारवरील चालक प्रफुल्ल ज्ञानेश्वर साळुंखे या सिंदखेडा तालुका धुळे जिल्हा धुळे या ठिकाणाहून रबाळे पोलीस स्टेशनच्या पथकाने ताब्यात घेऊन त्यास अटक केलेली आहे। सदर आरोपीस मान्य कोर्टापुढे हजर केले असता मान्य कोर्टाने त्याला 24/9/2025 पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेला आहे। सदर आरोपीकडे आम्ही या गुन्ह्याच्या अनुषंगाने पुढील चौकशी करत आहोत। यातील जे पाहिजे आरोपी आहेत दिलीप खेडकर, त्याचप्रमाणे मनोरमा दिलीप खेडकर व एक अज्ञात आरोपी याचा आपली पथके जी आहेत नवी मुंबई पोलीसची ही शोध घेत आहे। आपली 3 पथके आहेत। सेंट्रल युनिटचं पथक आहे, पोलीस स्टेशनचं पथक आहे, अशी एकूण 3 पथके आहेत। ती वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जे लीड मिळतील आपल्याला त्या अनुषंगाने त्यांचा तपास घेत आहे। साळुंखे यास सिंदखेडा जिल्हा धुळे या ठिकाणाहून अरेस्ट करण्यात आलेली आहे। आता तांत्रिक बाबींवर सदर आपण तपास करत असतो, त्या बाबी आपण साधारणतः गोपनीय ठेवतो। बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांच्या मालकीच्या बंगल्यासमोर ही गाडी होती, पण दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर फरार आहेत। पोलिसांनी त्या घरातून पूजा खेडकरचा जुना मोबाईल ताब्यात घेतलाय, पण दिलीप आणि मनोरमा खेडकर यांचे मोबाईल सापडलेले नाहीत। मनोरमा खेडकर या कॅबमधून पळून गेल्याचा संशय आहे, पण आता ड्रायव्हरला अटक झाल्यानं खेडकर पती-पत्नीचा शोध लवकर लागेल अशी अपेक्षा पोलिसांना आहे। नवी मुंबईहून अनिश बाबरसह ब्युरो रिपोर्ट लोकमत.com।